हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मस्त संध्याकाळ झाली आहे आणि आत्ताच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर खूप म्हणजे तसं बघायला गेलं तर आजचा जो विषय आहे ना, तो थोडा वेगळा आहे. कारण की झालं आहे पण तसंच. तर तुम्हाला माहितीच आहे, कोकण म्हटलं की मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. तर यंदा पावसाने पूर्णपणे शेतीकडे पाठ फिरवलेली आहे. जवळजवळ तिसरा दिवस आहे, पाऊस जराही पडलेला नाही आहे आणि ज्यांची शेती आहेत म्हणजे अक्षरशः लोकं रडकुंडीला आलेले आहेत आणि पाऊसच नाही. म्हणजे असं फुल वातावरण होतं, पण पाऊसच पडत नाही आहे. आणि ज्यांची महान शेती आहे ते खूप रखडलेत आणि अक्षरशः रडकुंडीला आलेत. कारण की ना रोपं पण खूप वाढलेली आहेत, रोग पण आलेला आहे आणि त्याच्यात लावणी होत नाही आहे त्याच्यामुळे. कारण की शेतं म्हणजे चिखल करण्यासाठी पाणीच नाही आहे, त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे जवळ विहीर असेल, बोरिंग असेल किंवा पराला थोडंफार जे पाणी असेल ना, ते पाईपनी वगैरे घेऊन लोकं करतात. त्याच्यामुळे ना ह्यावेळेस पावसाने पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. याच्यावरनं एवढंच कळतंय की आत्ता लावणीला पाऊस नाही आहे, तर इथून पुढे ज्यांची लावणी झालेली आहे लावून, त्यांना पण पाणी नाही. तर आपली पण शेतं आहेत, आपण पण लावलेली आहेत, तर आपण पाणी सोडलेलं तुम्हाला दाखवते. अक्षरशः ही अवस्था आलेली आहे. पाणी वगैरे लावावं लागतं शेतांना आणि रोग मोठ्या प्रमाणात आहे. ज्या काही पाती वगैरे आहेत ना, म्हणजे करपा रोग पण यायला सुरुवात झालेली आहे आणि काही-काही जणांच्या दाढी पण एकदम खराब झालेल्या आहेत. ज्यांनी डबल पेरलेल्या आहेत त्यांच्या पण दाढी आणि अक्षरशः जमिनीला ना भेगा गेलेल्या आहेत. एवढं ऊन पडतंय आणि असं वाटतच नाही की पावसाळा चालू झालेला आहे. तर पावसाने पूर्णपणे शेतीकडे म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे. अजिबात पाऊस नाही आहे. आपण ज्या दिवशी लावत होतो ना शेवटचे, तेव्हा थोडाफार म्हणजे होता पाऊस. पण त्यानंतर 2-3 दिवस झाले अजिबात म्हणजे अजिबात पाऊस नाही आहे. तर त्याचा सगळा इफेक्ट आहे ना शेतीला बसतोयच. प्लस नाचणी पण आहे ना, त्याला पण खूप मी दाखवते तुम्हाला पुढे. नाचणी तर अक्षरशः ना म्हणजे ज्या पाती आहेत ना, अक्षरशः जळून गेलेल्या आहेत. एवढं ऊन आहे. पण त्या नाचणी लावलेली आहे, पण त्याला पाऊसच नाही भेटले. ज्यांची हळवी नाचणी आहे, ज्यांनी लवकर लावली ना, त्यांना बऱ्यापैकी पाणी मिळालं. पाऊस पण होता तेव्हा. पण आता ज्यांची लावायची वेळ आहे तेव्हाच पावसाने पूर्ण पाठ फिरवलेली आहे आणि अक्षरशः म्हणजे ना सगळेजणच त्रस्त झालेले आहेत. कारण की कसं आहे माहिती आहे, एकदा शेतीचा माहोल होऊन गेला ना, की त्याच्यानंतर मग सगळं रोग येणं वगैरे चालू होतं आणि यंदा तर काही-काही जणांच्या जिथे आमच्याकडे खालच्या साईडला म्हणजेच जिथे पाणथळी शेत आहेत ना, त्यांच्या ज्या दाढी आहेत ना, अक्षरशः त्यांना रोग गेलेला आहे. म्हणजे करपलेल्याच आहेत. पूर्ण पाती पिवळ्या पडलेल्या आहेत. कुठे रुजले, कुठे रुजलीच नाही, असं सगळं झालेलं आहे. तर खूप असं वेगळं वाटतं. कारण की प्रत्येक कसं वाटतं काही जणांची झालेली आहे आणि आपली झाली नाही ना, त्याच्यामुळे थोडं लोकं हे असतात. तर आपण पण पाणी सोडलेलं आहे. संध्याकाळचं मोस्टली आपण ज्या काही आपल्या लावलेली जी झाडं आहेत ना, म्हणजे अ, आपण जे काही लावलेलं भात आहे ना, त्याला आपण संध्याकाळचं पाणी सोडतो. तर आता सोडलेलं आहे, बोरिंगचं पाणी सोडलेलं आहे आणि आता पण तुम्हाला ट्रॅक्टरचा वगैरे आवाज येईल. तर ते शेतांमध्ये विहीर जवळ असेल तर विहिरीचं पाणी, परा असेल तर पऱ्याचं पाणी घेतात, बोरिंग असेल तर बोरिंगचं पाणी घेतात. काही जण तर धरण जवळ असेल तर धरणामध्ये पाईप वगैरे टाकून सगळं हे करून घेतात चिखल करण्यासाठी. कारण की चिखल करण्यासाठी प्रॉपर पाणी लागतं त्याच्यामुळे, त्याशिवाय चिखल होऊ शकत नाही. आणि अजून जरी समजा अजून पुढचे 4-5 दिवस जरी पाऊस पडला नाही, तर पूर्णपणे शेती धोक्यात आहे आणि जे लावलेलं आहे ना, ते पण नीट पिकणार नाही त्याच्यामुळे. तर चला मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा प्रे करा की लवकरात लवकर पाऊस येऊ देत आणि ज्यांच्या शेती राहिलेली आहे करायची ते चालू होऊ देत. प्लस ज्यांनी लावलेत त्यांचं पण चांगलं होऊ देत आणि हो, रोग जास्त येऊ नये कारण की रोग आता आलेलाच आहे. थोडाफार आला आहे, अजून यायला नको त्याच्यामुळे. तर हे आपलं शेत आहे आणि बघू शकता तुम्ही पाईप वगैरे सगळे ॲडजस्ट सगळं केलेलं आहे. आता हे जे पाणी आपण लावतो ना, ते बोरिंगचं पाणी आहे. ते बघा झाड पण सोडलेलं आहे. आता पिशवीत पाईप का घातला त्याचं पण एक कारण आहे. एक सोपी पद्धत आहे. तुम्ही पण यूज करू शकता. आता माती तशी एकदम पाणी जाऊन ओली होते. असंच जर पाईप सोडलं की खड्डा पडतो. त्याच्यामुळे ना असं जर पिशवीत टाकून ठेवलं ना, तर पाणी आपोआप जातं. प्लस खड्डा पण पडत नाही. तर इकडे पाईप वगैरे सगळं जोडलेलं आहे. तर हे बोरिंगचं पाणी आपण लावतोय. सकाळी एकदा लावतो आणि नंतर संध्याकाळी थोडं ऊन कमी झाल्यावरती लावतो. तरी बघू शकता हे सगळं पाणी आपण त्यांना लावलेलं आहे. कारण की 2-3 दिवस झाले पाऊस जरा पण पडलेला नाही आहे त्याच्यामुळे. तर असं आणि थोडं ना म्हणजे ज्या काही आपण लावलेलं जे भात आहे त्याच्या पाती पण आहेत ना एकदम अशा सुकल्यासारख्या झालेल्या आहेत. आता जर पाऊस असतं ना तेव्हाला जीव पण धरलं असतं. म्हणजे अगदीच काही जीव धरले अशातला भाग नाही आहे. थोडंफार जीव धरलेला आहे. पण हे बघा तडा पण बघा केवढा गेलेला आहे. तर पाऊस अजिबात नाही ना त्याच्यामुळे हे ऊन पडून अशा तडा गेलेल्या आहेत. तर तसं बघायला गेलं थोडाफार ओलावा आहे कारण आपण डेली त्याला पाणी घालतोय भाताला म्हणून.
आता आपल्या इथे बोरिंग आहे म्हणून तेवढं आपल्याला होतं आहे. पण काही पाईप वगैरे हे करून आपल्याला सगळं सोडतात पाणी. तर यंदा भातं वगैरे ठीक आहे त्यातल्या त्यात, पण नाचणीचे तर खूप हालत झाले. लावल्यानंतर अजिबात पाणी वगैरे नाही पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर हे बघा, हे पूर्ण शेतं आपल्याला अशी तुम्हाला थोडी ना अशी पिवळी झाल्यासारखी बघायला मिळतील. तर आता असं जर राहिलं, पाऊस नाही पडला, तर भातांवरती रोग वगैरे येणार, करपा रोग वगैरे पण येणार. काही जर ठिकाणी तर रोग आलाय सुद्धा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं भात छानपैकी दिसतंय. तर बघू पाऊस पडेल की नाही, पडेपर्यंत आपण त्याला पाणीच लावणार आहोत. तर आता असं काही ना काहीतरी जुगाड करावाच लागतोय, जेणेकरून झाडं आपलं जे काही लावलेली भात आहे ते चांगलं राहावं यासाठी. पण सगळेच म्हणतात यंदा भात शेतीचं काय सांगू शकत नाही, कारण की पिकेल किती, काय पिकेल काय सांगू शकत नाही. आता खरी पाण्याची गरज आहे लावल्यानंतर, म्हणजे पसवेपर्यंत ना पाणी लागतंच भाताला. तर बघूया काय होतं ते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर अशी सगळीकडे ना शेताला तडे गेलेले आहेत. ऊन पण असं म्हणजे उन्हाळा जसा चालू असतो ना आपल्याकडे एप्रिल मेमध्ये, तसं. तर इथे परत आपण छानपैकी हे शेत जोपर्यंत सगळीकडे पाणी पुरत नाही तोपर्यंत आपण ठेवतो. आणि आता कसं आहे, दिवसभर जमीन आहे ना खूप तापते, त्याच्यामुळे पाणी इझिली लगेच जिरतं आतमध्ये. तर आपण सकाळी एकदा लावतो आणि संध्याकाळी एकदा लावतो. तर असं पाणी बघा सगळीकडे पुढे गेलं आहे. आणि ती जर तुम्हाला पद्धत आवडली ना, म्हणजे काय, तर आपण पिशवीमध्ये पाईप टाकून ठेवलं, ते पाणी असं सगळीकडे जातं. जर असंच पाईप ठेवलं ना, तर ते पाणी एकसारखं जाऊन तिथे खड्डा पडतो. तर असा पिशवीचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने इथे सगळीकडे मस्तपैकी पाणी गेलेलं आहे. तर ही बघा, ही आहे नाचणी. तर नाचणीची अवस्था बघा काय झाली, म्हणजे नाचणी लावल्यापासून अजिबात पाऊस पडलेला नाही. तर हे सगळं ना शेतीचं सगळं असं बिघडलेलं आहे थोडक्यात. तर बघूया यंदा काय होतं काय नाही. तर आता ही जर अजून पाऊस पडला नाही, तर ही पूर्णपणे मरून जाणार. जिथे जी जिवंत आहे ती पण मरून जाणार. अक्षरशः ना ज्याच्या पुढच्या पाती आहेत त्या एकदम करपून गेलेल्या आहेत, सुकून गेलेल्या आहेत. आणि ह्याला खत घातलेलं, त्याच्यामुळे अजिबात पाऊस पडलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने बघा पुढच्या एकदमच सुकल्यासारख्या झालेल्या आहेत पाती. तर असा सगळा सीन आहे. हे बघा, ही पूर्ण वरचा पट्टा पण बाकी आहे अजून लावायचा अर्धा. सो जास्ती लावलं नाही त्याने, हे इथपर्यंतच लावलेलं. परत अजून एक खालच्या साईडला लावलेलं आहे. तर इकडे अजिबात म्हणजे अजिबात पाणी नाही आहे. तर एकदा पाऊस असताना तर ही जीव लगेच धरते नाचणी. पण जर पाऊसच नसेल ना तर मरते पण लगेच. आणि दुसरं काय माहिती आहे का, जरी पाऊस नसताना, ऊन जरी नसताना तरी काही हरकत नव्हतं. पण ऊन पण खूप पडते, आता पण तुम्हाला ऊन बघायला मिळेल. तर हे बघा, पूर्ण एकदम सुकल्यासारखं झालेलं आहे सगळीकडे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे ना पावसाने वाट लावलेली आहे. तर बघूया आता अजून किती दिवस पाऊस पडत नाही ते. तर अर्धा अजून लावायचं बाकी आहे. जी काही शेतं आहे ती लावायची बाकी आहेत. आता हे लावणार नाही, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत लावणार. तोपर्यंत हे ना खूप वाढणार सुद्धा. तर हे बघा, जी जिवंत आहे ना ती पण काही राहणार नाही, ती अशीच पूर्णपणे मरून वगैरे जाणार आहे. तर असं सगळा सीन आहे. तर बघूया पाऊस कधी पडतो, काय पडतो. तर लवकरात लवकर पाऊस पडू दे. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर ही पण सगळी शेतं लावायची आहेत.